चला तर मग सकाळची सुरुवात करू क्लीन इटने बिकॉज दिवसभरात तर कचराच जायचं आहे त्यानंतर. तर सकाळी उठल्यानंतर ना मी ड्रॅगन फ्रूट कट केलं आणि इतकं लाल निघालं ना आतून, माझा हात बघा कसं रंगलंय. त्यानंतर मामूला पण दिलं खायला आणि विचार केला की ऑर्गॅनिक ब्लश लावू. हे घेतलं आणि चीकवर लावून पाहिलं, पण काही एवढं खास लागलं नाही. त्यानंतर मी निघाले क्लिनिकवरनं आणि जाता जाता भरलं डिझेल, कारण गाडी पूर्ण समाप्त व्हायवर आली होती. त्यानंतर मी निघाले घरी आणि घरी जाताना इतकं जोरदार पाऊस आला ना, बाप रे बाप. आणि मी जस्ट गाडी लावून एंटरच केला की मी पूर्ण ओली झाली. त्यानंतर घरी आल्यानंतर मी केलं लंच आणि लंच नंतर ना खूप गोड खाऊ वाटत होता. तर रात्रीचे उरलेले चपात्या होते आणि आईने ना त्याच्यात तूप आणि गुड टाकून इतकं मस्त गुड काला केलं, म्हणजे ते खाल्ल्यानंतर माझी गोडची पूर्ण क्रेविंग मिटली. आणि अमायराने तर लंच स्किप करून तेच फक्त खाल्लं. आणि इकडे मी अमायराचं बॅग चेक करत होते होमवर्क वगैरे बघण्यासाठी, पण त्याच्यात मला डायरी दिसली आणि डायरी ओपन करताना बघितलं की तिचं सॅटर्डेला स्कूलमध्ये आषाढी एकादशी सेलिब्रेशन करणार आहे आणि त्याच्यासाठी आउटफिट वगैरे सगळं आणायचं आहे. तर त्याच्यासाठी संध्याकाळी मला तर टाईम नसतं, म्हणून माझे हस्बंड जाऊन घेऊन येतील. आणि इकडे मी अमायराचा होमवर्क वगैरे करून घेत होते आणि मध्ये मध्ये तिचे केस खूप पुढे पुढे येत होते. मग मी इथे टाय करून घेतला आणि तिचा पूर्ण होमवर्क बसून करून घेतला. आणि लिटरली आज अमायरानी 10 मिनिटाचा आत 3 रो 1 to 10चे लिहून टाकले होते. मला खूपच जास्त छान वाटत होता आणि अमायराचा स्पीड बघून तर अजूनही छान वाटत होता. आणि संध्याकाळची एक नॅप घेतल्यानंतर मी निघाले क्लिनिकवर आणि जाताना भाजीपाल्याच्या ठिकाणी थांबले, कारण कोथिंबीर संपला होता. तर मी कोथिंबीर आणि आलं वगैरे घेऊन मग पोहोचले क्लिनिकला. आणि साईडचा मेडिकलवरनं मला डेअरी मिल्क खायची इच्छा झाली, तर मी ते घेतलं आणि मस्त असं बसून खाल्लं. त्यानंतर आमू आणि आमूचे डॅडी गेले होते तिच्यासाठी ड्रेस बघायला आणि तिकडून मला कॉल केला त्यांनी, व्हिडिओ कॉल. आणि अमायराला हा आउटफिट आवडला आणि मला पण आवडला, कलर वगैरे खूप छान होते. मला टिपिकल नऊवार नव्हता घ्यायचा, काहीतरी डिफरंट घ्यायचं होतं. तर तिला पण घागरा आवडला, मला पण हा आवडला. मग हेच फायनल करून तिचा ॲसेसरीज वगैरे घेऊन इकडे आमचा फोन एंड झाला. त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला माझ्याकडे एक पेशंट आला ज्याला बोलता येत नव्हता. त्यांनी एक्सप्रेशन आणि हावभाव अनुसार मला सांगितलं की त्याला काय काय त्रास होत आहे आणि त्याचा अनुसारच मी त्याला ट्रीटमेंट दिलं. तो माझ्याकडे फर्स्ट टाईम नाही आला, 2-3 वेळा आलेला आहे. त्याला फरकही पडला आहे. डॉक्टर बनणं इतकं सोपं नाही. काय वाटतंय तुम्हाला, बरोबर आहे ना?